थांबा. स्क्रोल करण्यापूर्वी फक्त 5 सेकंद द्या. तुमच्या स्वयंपाकघरात मसाल्यांच्या डब्यात एक अशी हिरवी गोष्ट लपली आहे जिचा वापर तुम्ही फक्त चहाची चव वाढवण्यासाठी किंवा गोड पदार्थांमध्ये करता. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हीच छोटीशी फळकुटी तुमच्या हजारो रुपयांच्या औषधांची आणि महागड्या सप्लिमेंट्सची सुट्टी करू शकते, तर तुमचा विश्वास बसेल का? आज मी तुम्हाला वेलचीचं असं रहस्य सांगणार आहे जे मोठ्या डॉक्टरांना आणि डायटिशियन्सना माहीत असतं, पण सामान्य माणूस यापासून अनभिज्ञ राहतो. जर मी तुम्हाला सांगितलं की पुढचे 15 दिवस माझ्या सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही रोज फक्त 2 वेलचीचे दाणे खाल्ले, तर तुम्हाला वर्षानुवर्षे सतावणाऱ्या जुन्या आजारांमधून तुमची सुटका होऊ शकते. तर आजचा हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्ही फक्त यावर विश्वासच ठेवणार नाही, तर आजपासूनच वेलचीला तुमच्या आयुष्याचा एक भाग बनवाल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढची काही मिनिटे तुमचे आरोग्य कायमचे बदलणार आहेत. 15 दिवसांचे वेलची चॅलेंज, तुमच्या आरोग्याची नवी सुरुवात. आज आपण डिकोड करणार आहोत या छोट्याशा हिरव्या जादुई कॅप्सूलला. आज मी तुम्हाला सांगेन की ही वेलची तुमच्या पोटातील आग कशी शांत करते, तुमच्या हृदयाचे ठोके कसे नियंत्रित करते आणि तुमच्या मेंदूचा ताण कसा खेचून बाहेर काढते. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला वेलचीचे 5 असे गुप्त कॉम्बिनेशन्स सांगणार आहे जे याला एका साध्या मसाल्यातून थेट सुपर मेडिसिन बनवतात. तो भाग चुकवणे म्हणजे स्वतःच्या आरोग्याशी खेळण्यासारखं आहे. तर खुर्चीचा बेल्ट बांधून घ्या आणि चला सुरू करूया 15 डेज वेलची चॅलेंज. मित्रांनो, आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. आपल्याकडे सुखसुविधा तर खूप आहेत, पण आपल्याकडे आरोग्य आहे का? वयाच्या 30 ते 40व्या वर्षापर्यंत पोहोचता पोहोचता आपल्यापैकी 90% लोक एक विचित्र थकवा अनुभवतात. सकाळी उठल्यावर शरीरात जडपणा जाणवतो, जेवण केल्यावर पोट फुग्यासारखे फुगते. दिवसभर काम करतो, पण डोक्यात विचारांचं एक डोकं साचलेलं असतं. रात्री अंथरुणावर पडल्यावर झोप येत नाही, फक्त विचारांची एक रील डोक्यात फिरत राहते. हीच कहाणी तुमचीही आहे का? आपण डॉक्टरांकडे जातो, ते आपल्याला गॅसची गोळी देतात, झोपेची गोळी देतात, बीपीची गोळी देतात. आपण गोळ्या खात राहतो, पण आजाराच्या मुळावर कोणीच काम करत नाही. मित्रांनो, आयुर्वेद सांगतो यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, म्हणजे जे बाहेर आहे तेच आत आहे. निसर्गाने प्रत्येक आजारावरचा उपाय तुमच्या स्वयंपाकघरात लपवून ठेवला आहे. आणि वेलची हा फक्त एक मसाला नाही. जुन्या काळात राजे महाराजे याचा वापर माउथ फ्रेशनर म्हणून नाही, तर संजीवनी म्हणून करत होते. आजच्या आधुनिक विज्ञानानेही हे मान्य केलं आहे की या छोट्याशा हिरव्या शेंगेमध्ये सिनेओल आणि लिमोनिन सारखे असे कंपाऊंड्स लपलेले आहेत जे तुमच्या शरीराची केमिस्ट्री पूर्णपणे बदलू शकतात. तर चला एक एक करून रहस्य उलगडूया आणि जाणून घेऊया की जेव्हा हे 2 दाणे तुमच्या पोटात जातात तेव्हा नक्की काय जादू होते. 1. पचनसंस्थेसाठी वरदान, पोटाची आग शांत करणे. सुरुवात करूया त्या जागेपासून जिथून सर्व आजारांची सुरुवात होते, तुमचे पोट. तुमच्यापैकी किती लोक असे आहेत जे जेवणटीर चांगलं खातात, काजू बदाम खातात, पण तरीही शरीराला काहीच लागत नाही? चेहरा निस्तेज राहतो. का? कारण तुमचे इंजिन खराब झाले आहे, तुमची पचनसंस्था जॅम झाली आहे. जेव्हा तुम्ही रोज 2 वेलची चावून खायला सुरुवात करता, तेव्हा सर्वात पहिला परिणाम तुमच्या जिभेवर आणि पोटावर होतो. आयुर्वेदात याला दीपन आणि पाचन म्हटले आहे. हे काम कसे करते ते ऐका. जसे तुम्ही वेलची तोंडात टाकता आणि चावता, त्याचा तिखट गोड रस तुमच्या लाळ ग्रंथींना ॲक्टिवेट करतो. हा सिग्नल थेट तुमच्या पोटाला जातो की तयार रहा, काहीतरी येत आहे. वेलची तुमच्या पोटात पाचक रसांचा स्त्राव वाढवते, पण विशेष म्हणजे ही इतर मसाल्यांसारखी पोटात जळजळ निर्माण करत नाही. ती शीतल म्हणजे थंड असते. ती जेवण पचवणारी अग्नी प्रज्वलित करते आणि ॲसिडिटी वाढवणारी आग विझवते. जर तुम्हाला ब्लोटिंगची समस्या असेल, म्हणजे जेवणानंतर पोट फुगणे, गॅस होणे किंवा पोटात गुडगुड होणे, तर वेलची तुमच्यासाठी एक वरदान आहे. ही एक कार्मिनेटिव्ह आहे, म्हणजेच ती गॅसला आतड्यांमध्ये अडकू न देता बाहेर काढते. 15 दिवस याला खाल्ल्यानंतर तुम्हाला जाणवेल की जेवणानंतर तुम्हाला झोप किंवा आळस येत नाहीये, उलट तुम्ही हलके आणि ऊर्जावान अनुभवत आहात. ते दगडासारखं वाटणारं पोट आता कापसासारखं हलकं होईल. 2. शरीराची शुद्धी आणि चेहऱ्यावरील तेज. हा दुसरा फायदा माझ्या महिला प्रेक्षकांना आणि स्वतःच्या लुक्सबद्दल सिरियस असणाऱ्या पुरुषांना खूप आवडेल. तुम्हाला माहीत आहे का की वेलची एक उत्तम डिटॉक्स एजंट आहे? आपण रोज जंक फूड खातो, बाहेरचं प्रदूषण आपल्या आत जाते आणि आपण पाणी कमी पितो. परिणामी आपल्या रक्तात घाण साचू लागते, ज्याला आयुर्वेदात आम म्हणतात. हीच घाण नंतर पिंपल्स, चेहऱ्यावरील सूज आणि निस्तेज त्वचेच्या रूपात बाहेर येते.
वेलची एक नॅचरल डायुरेटिक आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर ती तुमच्या मूत्रपिंडाची म्हणजे किडनीची सफाई करते. ही किडनीला उत्तेजित करते जेणेकरून शरीरातील अतिरिक्त पाणी आणि टॉक्सिन्स लघवी वाटे बाहेर फेकले जातील. अनेक लोक विचारतात सकाळी उठल्यावर चेहरा सुजलेला वाटतो, डोळ्यांखाली पफिनेस राहतो. ही वॉटर रिटेन्शनची निशाणी आहे. शरीर घाणेरडे पाणी धरून ठेवत आहे. वेलचीचे नियमित सेवन या घाणेरड्या पाण्याला फ्लश आउट करते. 15 दिवसांनंतर तुम्ही पाहाल की तुमची स्किन क्लिअर होऊ लागली आहे. शरीरातील तो विचित्र जडपणा गायब होईल, तुमचे रक्त शुद्ध होईल आणि जेव्हा रक्त शुद्ध होते तेव्हा चेहऱ्यावर अशी चमक येते जी कोणत्याही महागड्या क्रीमने येऊ शकत नाही. 3. हृदयाचे रक्षण, तुमचे सर्वात स्वस्त हेल्थ इन्शुरन्स. हृदय हे बिचारं न थांबता न थकता 24 तास काम करतं. पण ताणतणाव आणि खराब जीवनशैलीमुळे आज 30च्या वर्षाचे तरुणही ब्लड प्रेशरचे रुग्ण झाले आहेत. इथे वेलची एक रक्षकाप्रमाणे काम करते. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा खजिना असतो. पण सर्वात खास आहे याचा अँटीऑक्सिडंट गुण. संशोधन असे सांगते की वेलचीचा अर्क रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकतो. ही तुमच्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करते, ज्यामुळे रक्ताचा प्रवाह सहज होईल. जेव्हा रक्त सहज वाहेल तेव्हा हृदयावरचा ताण कमी पडेल. मी असे म्हणत नाही की तुम्ही तुमची बीपीची औषधं फेकून द्या, अजिबात नाही. पण जेव्हा तुम्ही याला एक सपोर्ट सिस्टम म्हणून तुमच्या डाएटमध्ये जोडता तेव्हा हे तुमच्या कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमला मजबूती देते. हे कोलेस्टेरॉलला ऑक्सिडाइज होण्यापासून वाचवते, जे हार्ट ब्लॉकेजचे मुख्य कारण आहे. तर जर तुम्हाला तुमच्या हृदयाला दीर्घायुष्य द्यायचे असेल तर ही छोटीशी वेलची तुमचा सर्वात स्वस्त आणि खात्रीशीर हेल्थ इन्शुरन्स आहे. 4. तणावमुक्ती आणि शांत झोप. आजच्या काळात सर्वात महागडी गोष्ट कोणती असेल तर ती आहे शांतता. कधी तुम्ही विचार केलाय का की वेलचीचा सुगंध एवढा चांगला का वाटतो? जशी तुम्ही वेलची फोडता त्याचा सुगंध तुमच्या नाकावाटे थेट तुमच्या मेंदूच्या त्या भागात जातो जो तुमच्या भावनांना कंट्रोल करतो. हे एक नैसर्गिक अँटी डिप्रेसंट आहे. जर तुम्ही खूप जास्त तणावाखाली राहत असाल, अँक्झायटी जाणवत असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून घबराहट होत असेल तर वेलची चगळायला सुरुवात करा. आयुर्वेदानुसार हे तुमच्या साधक पित्ताला शांत करते. हे तुमच्या नर्वस सिस्टीमला कूल डाऊन करते. ज्या लोकांना रात्री झोप येत नाही त्यांच्यासाठी तर हे एका जादूखालोखाल नाही. रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन केल्याने कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोनची पातळी कमी होते, ज्यामुळे तुम्हाला एक गाढ आणि शांत झोप येते. आणि जेव्हा झोप चांगली होते तेव्हा पुढचा दिवस आपोआपच प्रोडक्टिव्ह बनतो. इथे मी अनेक गोष्टी थोडक्यात सांगितल्या आहेत, पण फिनोलिक कंपाऊंड्समुळे वेलचीमध्ये खालील गुणधर्मही आढळतात. 1. रक्तातील साखरेवर नियंत्रण. वेलचीमध्ये मुबलक प्रमाणात मँगनीज असते. हे मिनरल रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखते. मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी जेवणानंतर वेलची खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. 2. फुफ्फुसी आणि श्वसनोच्छवासाचे आरोग्य. वेलची तुमच्या श्वसनमार्गातील स्नायूंना रिलॅक्स करते. यामुळे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. दम्याचा रुग्णांसाठी आणि श्वास घ्यायला त्रास होणाऱ्यांसाठी वेलची खूप फायदेशीर आहे. 3. यकृताचे संरक्षण. आजकाल तेलकट खाण्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या खूप वाढली आहे. वेलचीतील अर्क यकृतातील एन्झाईम्स बॅलन्स ठेवतात आणि लिव्हरची सूज कमी करून त्याला डिटॉक्स करण्यास मदत करतात. 4. दातांची कीड आणि ओरल बॅक्टेरियाचा नाश. वेलची फक्त श्वासांची दुर्गंधीच दूर करत नाही, तर ती कॅव्हिटीज निर्माण करणाऱ्या स्ट्रेप्टोकोकस म्युटन्स या बॅक्टेरियाला थेट मारून टाकते. यामुळे तुमचे दात आणि हिरड्या मजबूत राहतात. 5. केसांच्या मुळांचे पोषण. वेलचीमधील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुण डोक्याच्या त्वचेचे म्हणजे स्कॅल्पचे इन्फेक्शनपासून संरक्षण करतात. तसेच हे केसांच्या मुळांना मजबूत करून केस गळती थांबवतात. मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या त्या टप्प्यावर आलो आहोत ज्याचे मी तुम्हाला वचन दिले होते. वेलची स्वतःच खूप पॉवरफुल आहे, पण जेव्हा ती काही खास गोष्टींसोबत मिसळली जाते तेव्हा ती अनस्टॉपेबल बनते. लक्ष देऊन ऐका आणि शक्य असल्यास लिहून ठेवा. हे 5 घरगुती उपाय तुमचे आयुष्य बदलू शकतात. 1. वेलची आणि बडीशेप, पोटाच्या समस्यांसाठी. जर तुम्हाला खूप जुनी बद्धकोष्ठता, ॲसिडिटी किंवा आंबट ढेकर येत असतील तर जेवणानंतर लगेचच 1 वेलची आणि अर्धा चमचा बडीशेप एकत्र तोंडात टाका आणि कमीत कमी 5 मिनिटे चावा. त्याचा रस हळूहळू घशाखाली जाऊ द्या. हे इन्स्टंटली तुमच्या पोटाला थंड करेल आणि ॲसिडिटी मुळासकट नष्ट करेल. 2. वेलची आणि गरम पाणी, वजन कमी करण्यासाठी किंवा बीपी कंट्रोल करण्यासाठी. रात्री 2 वेलचीचे दाणे काढून एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी दाण्यांसकट उकळा जोपर्यंत पाणी अर्ध राहत नाही. मग ते गाळून कोमट असताना प्या. हे तुमच्या मेटाबॉलिझमला रॉकेटसारखं बूस्ट करेल आणि पोटाची चरबी वितळवण्यास मदत करेल.
3. वेलची आणि लवंग श्वासाच्या दुर्गंधीसाठी. जर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल आणि लोक तुमच्याशी बोलणे टाळत असतील किंवा हिरड्यांमध्ये दुखत असेल तर 1 वेलची आणि 1 लवंग एकत्र चावा. हे जगातील सर्वोत्तम नॅचरल माउथ फ्रेशनर आहे. हे बॅक्टेरियाला मारते आणि श्वासांना तासनतास सुगंधित ठेवते. 4. वेलची, मध आणि सुंठ खोकला आणि कफासाठी. जर तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला किंवा कफ होत असेल तर वेलचीची पावडर, थोडीशी सुंठ आणि 1 चमचा मध एकत्र मिक्स करा आणि दिवसातून 2 वेळा हे चाटण घ्या. हे छातीत साचलेला कफ बाहेर फेकून देईल आणि फुफ्फुसांना ताकद देईल. 5. वेलची आणि दूध शांत झोपेसाठी. जर तणावामुळे झोप येत नसेल तर रात्री 1 ग्लास दुधात 1 किंवा 2 वेलची टाकून उकळा. तुम्ही यात चिमूटभर हळदही टाकू शकता. हे गोल्डन मिल्क तुमच्या मेंदूला इतकं रिलॅक्स करेल की अंथरुणावर पडताच तुम्हाला लहान मुलांसारखी गाढ झोप येईल. तर मित्रांनो, पाहिलंत ना, ही छोटीशी